पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रातील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील 7ही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या निवडणुकीत पवार कुटुंबियातील 2 पिढ्यांची एकाच वेळी राज्यसभेत एंट्री झाल्यानं राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे। उमेदवारी अर्जासोबत निवडणूक नियमानुसार उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक असतं, परंतु त्यानुसार दोघांनीही आपल्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला। या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येते। त्यामुळे राजकीय चर्चेसोबत त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीचीही चर्चा सुरू झाली आहे। प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर एकूण सुमारे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे। त्यामध्ये 44 कोटी 72 लाख रुपयांची जंगम मालमत्ता समाविष्ट आहे। त्यांच्या नावावर सुमारे 1,25,000 रुपये रोख रक्कम आहे। बँका आणि वित्त संस्थांमधील मुदत ठेवीची रक्कम 11 कोटी 66 लाख रुपयांच्या आसपास आहे। याशिवाय समभाग, म्युच्युअल फंड यांसारख्या गुंतवणुकीत सुमारे 27 कोटी रुपयांची रक्कम आहे। सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची किंमत जवळपास 3 कोटी 85 लाख रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। स्थावर मालमत्तेत बारामतीतील शेती, घर आणि सदनिका यांचे सध्याचे अंदाजे मूल्य 15 कोटी 99 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49 लाख 84 हजार रुपयांचे दायित्वही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख रुपये असल्याचं नमूद केलंय। त्यामध्ये 11 कोटी 35 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे। बँका, टपाल विभाग, विमा आणि इतर वित्तीय संस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 3 कोटी 68 लाख रुपये असल्याचं सांगितलं जाते। समभाग आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुमारे 1 कोटी 17 लाख रुपये आहे। सोने चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय। स्थावर मालमत्तेमध्ये बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर यांचे एकत्रित अंदाजे मूल्य 76 कोटी 98 लाख रुपये, तसेच बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये सुमारे 92 लाख 48 हजार रुपयांचं कर्ज असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे।